फक्त ज्येष्ठांना नाही तर आजकाल सर्वांनाच एक समस्या भेडसावते म्हणजे बद्धकोष्ठता. आपला आहार, विहार, विश्रांती कशी हवी याबाबतीत ज्यांनी अभ्यास केला आहे ते श्री गोविंद वारुणकर यांनी आज आपल्या पुस्तकाची माहिती व याबद्दल जे उपाय नको सांगितले. ते खातो, अवेळी खातो, नको त्या पद्धतीने खातो, कळते पण वळत नाही, अशा मोडमध्ये आपण अडकतो. आणि स्मरणशक्ती कमी पडल्यास कळणे हा प्रकार मागे पडू नये आणि वळणे या प्रकारासाठी प्रक्रियेसाठी बॉडी मसलचे सहकार्य चांगले मिळावे म्हणून हे चेक पॉइंट्स लिहून काढलेले आहेत. इतकेच. माझे वडील तसे आपल्या आरोग्याबद्दल अतिशय दक्ष आणि आई आपल्या दैनिक वा नैमित्तिक कामामध्ये परफॉर्मन्स साधण्यासाठी मला एक रोल मॉडेल होती. परिणामी एक इंजिनियर म्हणून मी केलेला हा अभ्यास आपणास उपयुक्त लाभदायक ठरेल असे वाटते. माझ्या पत्नीने सुद्धा या कामी मला स्वतःचा आदर्श घालून दाखविला. त्याचेही योगदान तितकेच महत्वाचे आहे. मला इथे एक जाहीर निवेदन द्यावं लागतंय. या पुस्तिकेद्वारे तसेच यात सांगितलेल्या सूचनेप्रमाणे व्यायाम म्हणजे बॉडी एक्सरसाइज करताना जर काही शारीरिक त्रास उद्भवला तर तो व्यायाम त्वरित थांबवावा आणि आपल्या डॉक्टरना भेटावे. या गोष्टीची जबाबदारी स्वतः स्वीकारावी. मी दिलेल्या सूचना प्रात्यक्षिके माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. ते मी आपणासाठी शेअर करीत आहे. याची कृपया नोंद घ्यावी. आपण जे काही खातो ते पोटात गेल्यानंतर त्याचं पचन आंतड्यामध्ये होतं, लहान आंतड्यामध्ये, म्हणजे प्रोसेसिंग होतं. आणि प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर नको तो माल पुढच्या मोठ्या आंतड्यात येतो की जो डिस्पॅच आउट करायचा असतो. तर आपलं ज्या वेळेला लहान आंतड्यात पचन पूर्ण होत नाही त्यावेळेला बॉडीमध्ये आपल्या हायटेक रोबोटमध्ये सिग्नल लावलेले आहेत, सेन्सर लावलेले आहेत परमेश्वरानं. त्यामुळे त्याला ऑर्डर काय जाते, अजून पचन पूर्ण झालं नाही, पुढे जायचं नाही, अजून पूर्ण. त्यामुळे ते छोट्या आंतड्यात साठतं. वेळ झाली की आपण किंवा सिग्नल आला, रॉंग सिग्नल, बरं का, सिग्नल की आपण खातो, म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं तर चरत असतो आपण, येता जाता चालू असतं. त्यामुळे ते इतकं साठतं की त्याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. ते पुढून जायला सुद्धा वेळ लागतो आणि आपल्या मसल्सची, ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणू, ती कमी झाली, स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी कमी झाली म्हणजे तर ते पुढे जायला, म्हणजे मोठं आंतडं जी ऍक्शन आहे ती आपल्याला मग मंदावते आणि मग अर्थातच ते मटेरियल पुढे जायला जाऊ शकत नाही. मग ते तिथेच थांबतं. आणि मग काय, लोक सकाळी उठल्यानंतर नेचर कॉल्सची वाटच बघत असतात. फक्त नेचर कॉल हा शब्द वापरत नाही, पण त्याला जर का सकाळी उठून काय इकडे तरंगतो सरे इकडे तिकडे सारखा, जा ना पटकन आंघोळीला, तो काय म्हणतो, नाही मला एक फोन यायचंय, तर येतो, फोन झाल्यावर तू म्हणून जा, किंवा मला एक करायचंय. अरे काय तू सांगतोस, मग तो थोडा वेळ पेपर वाचतो, आणखीन काय तरी टाइमपास करतो. का? इज वेटिंग फॉर नेचर्स कॉल. नेचर्स कॉल का येत नाही? कारण इंटेस्टाईन वर्किंग परफॉर्मन्स डाऊन झालेला असतो, ताकदच राहिलेली नाही, त्याच्या आधीचं प्रोसेसिंग कम्प्लीटच झालेलं नाही. त्याचं कारण काय? प्रोसेसिंग होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे शांत साऊंड झोप. ज्याची झोप बिघडते. आता एनर्जी पॉवर ड्रिंक म्हणजे कोकणातला हा पदार्थ आहे ज्याला आपण आंबील म्हणतो, नाचणीचं केलेलं असते. तसं आंबील मी स्वतः तयार करतो आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला आणखी इतर गोष्टी वापरून, दही साईचं वगैरे, मी ते अधिक टेस्टी करतो. किंवा प्रसंगी ते तिखटाचं न करता मी काय करतो, दूध गुळ त्यात घालतो, गोडाचं करतो. पण पोटामध्ये एक नाचणीची भाकरी साठी लागणारं जे पीठ असतं ते वापरून हा पदार्थ तयार करतो. गरमागरम पावसाळ्याच्या दिवसात, काय म्हणायचं, उन्हाळ्या दिवसात ते दह्याचं असतं केलेलं,
छानपैकी मोठा असा डिश थाळा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते ओतायचं. करताना चांगलं मी अर्धा पातेलं करतो, म्हणजे अर्धा लिटर पेक्षा जास्त, आणि सगळं 7 वाजता मी ते घेतो. आणि गोडाचं थंडीच्या दिवसात गरमागरम घेत असतो. आणि ते 10 इंची डिशच्या ह्याच्यात कुंकून असं पीत असतो. म्हणजे विनाकारण ते स्टाईल मारत मंचुरी आपलं काहीतरी खातात तसं नाही. मी व्यवस्थित मोठा चमचा घेतो आणि बुरका मारून संपवतो. पण त्यामुळं सबस्टॅन्शियल किंवा पौष्टिक अन्न, एक नाचणीची भाकरी रोज माझ्या पोटात जात असते. पुढे येतो आउटडोअर एक्सरसाइज आणि सूर्य स्नान आणि सूर्य नमस्कार. आपण अवश्य याचा लाभ घ्यावा, की गच्चीवर जाणे आणि कपडे काढून सूर्य स्नानाचा आनंद घ्यावा. बी विटॅमिन कमतरता त्यानं भरून निघते. पुढचा पॉइंट आहे 12वा. जेवण सकाळी ठीक 10 वाजता. जेवणानंतर शतपावले 10 मिनिटे. आणि त्याचे 5 प्रकार आहेत. ते पण मी जमलं तर डेमॉन्स्ट्रेशन मध्ये तुम्हाला शतपावलीचे दाखवेल. जेवण सकाळी 10 वाजता गरम असताना जेवण घ्या. गार करून घेऊ नका. उगाच फ्रीजची भर नको. पालेभाजी, मोडाची उसळ दिवसा आड पाहिजे. पोळी आणि भाकरी दिवसा आड पाहिजे. ग्लुटेनचा त्रास नको. ग्लुटेन म्हणजे काय, तुम्हाला आजच्या भाषेत बोलायचं असेल तर गुगलला विचारा. पण ग्लुटेनचा त्रास होतो लोकांना. उन्हाळ्यामध्ये ताजे ताक कंपल्सरी म्हणा. घुसळल्यावरती 30 मिनिटाच्या आत पिणे. दही वाटी आवर्जून सेपरेट घ्या. साईचं दही, काटकसर नको. जास्तीचे मीठ घेऊ नका. शक्यतो सैंधव मीठ वापरा. जेवणानंतर वाम कुक्षित 10 मिनिटे गरजेची आहे. इंग्लंडची पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांची पॉवर नॅप. जेवणाची वेळ सकाळी 10 वाजता शक्यतो चुकवू नये. आपल्याकडे वामकुक्षी म्हणलं की लोक म्हणतात काय टाइमपास, पण पॉवर नॅप आणि त्यात ती राणी घेते म्हणल्यावरती मग एकदम कॉलर ताट. दुपारी पुढचा पॉइंट आहे 13वा. दुपारी 4 वाजता टी टाइम. मात्र चहाच्या ऐवजी मी दूध घेतो. चहामुळे भूक मरते आणि जेवणाच्या वेळा डिस्टर्ब होतात आणि आपली बॉडी केमिस्ट्री म्हणजे डायजेशन आणि नंतर पुढचे पानपट सगळी केमिस्ट्री त्याच्यामुळे डॅमेज होते. पण ते स्लो पॉयझनिंग आहे, त्याच्याबद्दल सेपरेट बोलावं लागेल. पुढचा पॉइंट आहे बाहेरचे पदार्थ, मैदा, बेकरी आयटम शक्यतो टाळावेत. म्हणजे त्याचप्रमाणे बाहेरचे दोनदा तेलात तळलेले पदार्थ चटकदार असतात, पण ते पौष्टिक नसतात. प्रसंगी इमर्जन्सी म्हणून ठीक आहे, मात्र वरचेवर नको. त्यांची सवय आणि अवलंबित्व तर अजिबात नको. पुढचा पॉइंट आहे टेस्टी फूड म्हणजे काय, केवळ टॉपिंग टाकून सजवलेले पेस्ट्रीजने डेकोरेट केलेले पौष्टिक म्हणता येणार नाही. आधुनिक एनर्जी ड्रिंक्स, कोका कोला, फॅन्टा सारखी कोल्ड्रिंक जठराग्नी विझवतात. त्याच्या एक्सपायरी बद्दल काय बोलावे. पाण्याची एक्सपायरी डेट कधी कोण बघतो का, कोणी नाही बघत. पुढचा पॉइंट आहे वेळच्या वेळी घरच्या घरी गरमागरम जेवा. घरातील सर्वांच्या म्हणजे प्रत्येकाच्या सहकार्याने आणि मातोश्रींच्या थोड्या नियोजनाने हे जरूर शक्य आहे. आपण मॉडर्न आणि आधुनिक झालो म्हणून एक्सक्यूज सांगत टाइमपास नको. आणि त्यात तुम्ही मला नसून फसवत स्वतःलाच फसवत आहात. पुढचा पॉइंट आहे आपल्या घरच्या जेवणाचा आनंद आणि अनुभव. धावपळीच्या मॉडर्न लाईफ मध्ये वेळ पाळणे जमत नाही. मग वेळी अवेळी भूक लागते आणि कुरकुरे, मिसळ, पाव, भजी खाऊन पोट भरते. हे केवळ फसवे आहे. पौष्टिक आणि हेल्दी तर नाहीच नाही. आजकाल लहान मुले, मोठी माणसे सुद्धा नको नको भूक नाही म्हणतात. मग येता जाता खातात. मग दुसऱ्या दिवशी नेचर्स कॉलची वाट पाहण्यात खूप वेळ वाया घालवतात. अनेक उपाय करतात, पण पॉवर ब्लास्ट काही येत नाही. हिवाळ्यामध्ये च्यवनप्राश, उन्हाळ्यामध्ये गुलकंद, ताजे ताक आणि नाचणी आंबील, घरी तयार केलेले लिंबाचे सरबत, कोकम सरबत. पावसाळ्यामध्ये गरम पॉवर ड्रिंक जरूर घ्या. आणि वर्षातून 2 वेळा तरी एरंडेल जरूर घ्या. त्यानंतर हलके जेवण घ्या.
आपल्याकडे चविष्ट जेवणाला पौष्टिकतेची मोठी परंपरा आहे. म्हणजे लहानपणी आई तव्यावरची पोळी किंवा भाकरी वाढायची, त्यावर तुपाची धार, वरण भात, लिंबू, मीठ, खरोखरच परमानंद होता. चमच्याऐवजी हाताने कालून कुस्करून जेवणाची चवच निराळी होती. हाताचं सेन्सेशन पोटात जाऊन सिक्रिशन देत जिभेला विलक्षण चव येत असते. आपल्याकडे चविष्ट जेवणाला पौष्टिकतेची मोठी परंपरा आहे. म्हणजे पोळीप्रमाणे गरम भाकरी, गरम आंबोळी खाताना डोशाची आठवण येत नाही. हॉटेलमधल्या पेपर डोशाची तर काही गरज नाही. आपल्याकडे चविष्ट जेवणाला पौष्टिकतेची मोठी परंपरा आहे. म्हणजे काय, पावसाळ्याच्या दिवसात कांदे नवणीचा बेत म्हणजे मोठी पर्वणी असते. कांदा भजी, मिरची भजी, बटाटे वडे, कारण उद्यापासून 4 महिने चातुर्मास कांदा बंद, वातूळ पदार्थ बंद, असे आमच्या घरी आईचा नियम होता. पुढचा पॉइंट, आपल्याकडे चविष्ट जेवणाला पौष्टिकतेची मोठी परंपरा आहे. म्हणजे रविवारी इडली सांबार, उत्तप्पा, डोसा घरामध्ये अक्षरशः सुगंध दरवळत असे. साधं जेवण म्हटलं तरी थालीपीठ, पिठलं भाकरी, मिरची, खरडा, पुन्हा परमानंद. रविवारी कांदा पोहे, दडपे पोहे, खोबरं, कोथिंबीर, लिंबाची फोड, साजूक तुपाचा शिरा, म्हणजे पाहुणे काय, सर्वांचीच तब्येत खुश असते. सणवार असेल तर देवाला नैवेद्याचे ताट म्हणजे काय सांगावे, दृष्ट लागायचे भरगच्च ताट असायचे. बासुंदीचा बेत असेल तर आटवलेल्या दुधाचा वास सकाळपासून दरवळे आणि खरपूस आटवलेल्या दुधात अंचित साखर आणि वर फक्त चारोळे टाकले तरी पुरे. श्रीखंडाचा बेत असेल तर खुंटीला बांधून ठेवलेला चक्का, दूध घालून घोटून, थोडं केशर, वेलदोडा, पावडर, बाकी काही नको. मांडे पुरणपोळीचा बेत असेल तर खासच खास. संक्रांतीला गुळाची पोळी म्हणजे अगदी खास. दिवाळी फराळ म्हणजे काय सांगावे, खरी खरी चंगळ. लाडू, चकली, चिवडा, शेव, अनारसे किती म्हणून सांगावे. दिवाळीचा आनंद द्विगुणित. याला परंपरा आहे शेकडो वर्षाची. दिवाळी दरम्यान थंडीमध्ये ते अधिक पौष्टिक. पौष्टिक अन्न मिळावे म्हणून रेडीमेड आटा नको, त्यातील प्रिझर्वेटिव्ह तर नकोच नको. दळून आणलेले ताजे पीठ वापरणे म्हणजे आपले नशीब म्हणायचे. माझा एक मुलगा जर्मनीत आहे आणि एक ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तो अन्नपूर्णा आटा आणतात, त्यांना दुसरा पर्याय नाही. अन्नपूर्णामध्ये 0.4 त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे प्रिझर्वेटिव्ह, पण हे लोक 4% घालतात दडपून. आणि त्याचं आटा जो असतो अन्नपूर्णाचा, बायकांना कौतुक असतो. अहो 15 दिवस काय महिना झाला तरी त्यात जाळी धरत नाही, इतका तो पौष्टिक असतो. अरे कसं पाहिजे जाळी धरेल त्यात, जर का प्रिझर्वेटिव्ह 4% घातलं तर. पण अन्नपूर्णाचा आटा म्हणजे सांगताना सुद्धा माणसाला आपल्याकडे रुबाब वाटतो. परदेशातील लोकांना ही संधी नाही, आपल्याला संधी आहे. आपल्याकडे निवडलेला गहू मिळतो, असा घ्यायचा 5 किलो, असा जाऊन त्या गिरणीत टाकायचा. गरमागरम पीठ, त्याची चवच निराळी. पौष्टिक अन्न मिळवून पारदर्शक रिफाइंड स्वस्त ऑइल पेक्षा थोडे महाग पण डोळ्या देखत लाकडी घाण्याचे तेल उत्तम. नको तो पाम ऑइलची भेसळ. या ठिकाणी एक लाकडी घाण्याचं दुकान आहे. मला आनंद आहे सांगायचा की मेडिकलचं दुकान बंद करून त्यांनी ते लाकडी घाणा दुकान सुरू केलेलं आहे. आणि त्या डोळ्या देखत पडलेलं जे बाहेर येतं मशीन मधून लाकडी घाण आहे बरं का, ते तेल आपल्याला मिळतं डोळ्या देखत. नाहीतर तुम्हाला लाकडी घाणा म्हणून ब्रँड नेम दिसेल, आज सिगरेट पाईपलाईन आलेली असते पाम तेलची, तुम्हाला काही कळत नाही, काही दाखवत नाही. नाव मात्र लाकडी घाणा, रामकृष्ण 50 वर्षाची परंपरा, हे तुम्हाला छापून मिळेल. त्याच्यात इथल्या दुकानात लिहिलेली गोष्ट अशी आहे, शेंगदाणा सध्या 125 रुपये किलो आहे. म्हणजे किती झाला, 125 250 रुपये. आणि 1 किलो तेल निघण्यासाठी 2.5 किलो शेंगदाणे लागतात. म्हणजे 125 किती झाले, 250, आणि वरचे म्हणजे 300 रुपये ह्यातच गेले. मग ते 200 रुपयाला पाम तेल देतात कसं तुम्हाला, ते रिफाइंड म्हणून देतात.
त्या रिफाईंड म्हणजे आणि काय केमिकल घालतात तो विषय सेपरेट आहे. पौष्टिक अन्न मिळवून दुधाचे दही, लोणी, तूप घरी बनवणे. बेरीच्या लाडवाची टेस्ट एकदम भारी असते. बेरीचे लाडू बाहेर तुम्हाला कुठे शक्यतो मिळणार नाही. पौष्टिक अन्न मिळावे म्हणून हातगाडीवरची फ्रेश भाजी हातगाडीवरची दारात येते आपल्या. फ्रीज पेक्षा फार छान. जर्मनी गोष्टच निराळी. ती काय आठवड्यात एकदा विमानातनं भाजी येते, ती महिनाभर आठवडाभर पुरवायची, 10 दिवस पुरवायची, आणि आपण त्यांचीच कॉपी करतो. रविवारी जातो आणि ढीलभर भाज्या घेऊन येऊन फ्रीज गच्च गच्च भरून टाकतो. काय गरज आहे त्याची? दारावरती तो जर का येत असेल भाजीवाला, तर त्याचं पण चूल पेटली तर पोटाला त्याचे जाऊ दे ना. नाही, आम्ही तिकडनं आणणार, फ्रीज भरून ठेवणार आणि मग करणार. हातगाडीचा आणखीन एक गुण सांगतो. पौष्टिक अन्न मिळावे म्हणून हातगाडीवरची पावभाजी, मक्खन मार्के मिळणारा डोसा, त्याच्यामध्ये केमिकल मक्खन असते. स्वस्त आणि मस्त, पण ते खरं नाही. प्लास्टिक पॅकिंग मध्ये साठवलेले पदार्थ, चटणी, लोणचे हे ओले पदार्थ काचेच्या बाटलीतच काढून ठेवावेत. प्लास्टिक पिशवीतील दूध सुद्धा त्वरेने स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काढावे. नाहीतर माझा फ्रीज भारी आहे, फ्रीजवर जास्त अवलंबून राहू नका. शक्य असेल तेवढं नाईलाज आहे म्हणून करा, नाहीतर शक्यतो नको. प्लास्टिक पॅकिंग मध्ये साठवलेले पदार्थ हळूहळू पोटात जाणारे प्लास्टिक हे अधिक धोकादायक असतात. लोक तर हातगाडीवरती चहा प्लास्टिकच्या पिशवीत गाठ मारतात आणि देतात. तो जायला 10 मिनिटं, त्या प्लास्टिकचे मॉलिक्युल्स नक्की त्याच्यात उतरतात आणि नंतर कॅन्सर झाला की त्याचे मग निस्तारणं आलं. हॉटेलिंग आजची फॅशन झालेली आहे. म्हणजे काही ठिकाणी गरज असते, पण स्टेटस सिम्बॉल कशाला हो? जणू काही मोठा पराक्रमच आहे. आमच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवून आलो म्हणजे. 7व्या वर्षापर्यंत जे पाहतील ऐकतील ते थेट त्या मुलाच्या हार्ड डिस्कला जात असतं, आणि तेच खरं धोकादायक आहे. त्यामुळे त्यांची कार्यशक्तीच पुढे डेव्हलप होत नाही. या लहान मुलांसाठी आपण सावध राहा आणि सवयीची शिकार होऊ नका. पूर्वी आमच्या घरात, हा माझा चुलत भाऊ आहे, 10 माणसं जरी आले तरी आम्ही कधी झोमॅटोचा प्रश्नच नव्हता. उलट आनंदानं घरातली 10 माणसांचे 20 माणसाचा स्वयंपाक ऑन द स्पॉट आमची आई करत होते, आणि त्याच्यात आपण काही मोठा पराक्रम केला असं तिथे भावनाच नव्हती. त्यावेळेला जे काही फोकस करून जेवण होत होतं ते जेवण आता हॉटेलमध्ये वाट बघत बसून जेवण, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आजकाल सगळ्या गोष्टी म्हणजे मिक्सर सुद्धा, पूर्वीचं पाटा वरवंटा, मला तर लहानपणी आम्ही तिखटापासून गोष्टी तयार पावडर केलेल्या आहेत आणि केलेल्या वापरल्या. बुफे फॅशन सुरू झाली पंक्तीचा आग्रह बंद करून बचत करण्यासाठी. बुफे म्हणजे अन्न वाया जाऊ नये म्हणून होते, पण होते उलटेच. लाईन लावणे, उभ्याने जेवणे, कसे बसे अवघडूनच, आणि किती वाया जाते. पुन्हा हेलपाटा नको म्हणत उगीच वाढून घेतात आणि गुपचूप जाऊन मग टाकून देतात. ज्येष्ठांची औषधे, जेवताना खाद्य पदार्थ जसे समोर काढून ठेवतो, विसरणे पण नको आणि डबल होणे पण नको. माझे वडील औषधाची गोळी जेवणाच्या वेळेला काढून ठेवायची, विसरायचा प्रश्न नाही, डबल व्हायचा. माझ्या मुलाने आता एक मला प्लास्टिकची बॉक्स दिलेली आहे 7 दिवसाची. प्रत्येक ह्याच्यात सकाळची गोळी, संध्याकाळची गोळी, म्हणजे विसरत पण नाही आणि डबल पण होत नाही. सपोर्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट, खाण्याबद्दल आपण बोलतोय. सपोर्ट युअर च्युइंग विथ 3 कट बायटिंग अँड बायटिंग द चपाती. डू काउंटिंग इफ पॉसिबल 1 to 8 and 8 to 1, 2 rounds, म्हणजे घास 32 वेळेला चावला जाईल. आपण चपाती खाताना त्याचा असा रोल करायचा, रोल, आणि 3 त्याचे बाईट काढायचे. प्रत्येक बाईट सेपरेट काढायचा, म्हणजे साधारण त्याचा जो काही साईज असतो त्या तिघांचा मिळून आपल्या तोंडा एवढा त्याचा घास होतो. मग त्याला च्युइंगला संधी मिळते. आता हा आपण गोष्ट पुढे डिटेलमध्ये बघूया. सलाइवा फार बहुगुणी आहे. या प्रक्रियेत निर्माण होणारी लाळ म्हणजे सलाइवा 2 प्रकारे काम करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे लुब्रिकेशन, म्हणजे फूड पार्टिकल्स मूव्ह इझिली.
अहेड इन द स्टमक अँड इंटेस्टाईन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एन्झाईम सिक्रिशन, म्हणजे पराकोटीची आश्चर्यकारक रासायनिक क्रिया होय, ही फारच सुलभ असते. आता यासाठी कोणाला वेळच नाही. एवढं परमेश्वरानं आपल्याला ऑटोमॅटिक आणि सोफिस्टिकेटेड रोबोट दिलेला आहे, पण त्याच्यात आपल्या एन्झाईमला सिक्रिशनला सुद्धा आम्हाला वेळ नाही. आम्ही फक्त कोंबतोय तोंडात आणि काय होतंय पुढे त्याचं बघत नाही. सलाइवा शिवाय जेवण हेच तर मूळ आहे मलावरोध समस्येचे. पण लोक प्रॉब्लेम आला की गुपचूप निरनिराळे प्रयोग करत असतात. सकाळच्या वेळी जो क्रीम टाइम असतो आपला फ्रेश या आणि पॉवर ब्लास्ट याची वाट पाहण्यात फक्त वेळ घालवतात. नाहीतर चहा घेतात दोनदा गरम, आज जरा पोट साफ होतं का बघूया. काही जण पाणी पितात, काही जण तंबाखू असतात ती गरम करतात आणि ती पावडर लावतात, काही जण आणि चूर्ण घेतात, कोणी आणि काहीतरी उद्योग करत असतात. पण ते सगळे गुपचूप. कारण काय, हा शब्दच आपल्याकडे वर्ज्य आहे. आज वर्ज्य झालेला आहे. पूर्वीचा हा वर्ज्यचा प्रश्नच नव्हता, कारण पूर्वीचा हा प्रॉब्लेमच नव्हता. आपल्या नको त्या खाण्यामुळे, नको त्या वेळेला, नको ते सगळं जे घडतंय त्याचे परिणाम म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे. आपली चूक काय होते तर आपण चक्क भाकरी किंवा पोळी टाकतो भाजीवर, असा घास उचलतो, गाठतो टीव्ही बघत तोंडात, कसे कसे 2 बाईट दिले पुढे ढकलून. आपल्याला नसतं म्हशीसारखं रुमिनंट स्टमक. म्हशीचं गोष्ट निराळी. म्हैस पहिल्यांदा खात असते, ते एका पॅक मध्ये जात असतं आणि नंतर तिला वेळ असतो त्यावेळेला ती परत वर घेते काढून, परत त्याचं च्युइंग करते आणि मग इंटेस्टाईनला जाते. आपल्याकडे ती सोय नाही. आता पाहूया आरोग्याचे 3 महत्वाचे आधारस्तंभ. त्यातला आहार, विहार आणि विश्रांती. आपल्याला लाईफ मध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत: आहार, विहार आणि विश्रांती. त्यातला आपण आता आहाराबद्दल बऱ्यापैकी बोललेलं आहे. आता आपण विहाराबद्दल बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम. टॉयलेट बाथरूम मध्ये अँटी स्किड मॅट हवे. आजकाल छानपैकी मॅट मिळतात, म्हणजे असे ते विविंग केल्यासारखे. आणि वॉल माउंटेड ब्रॅकेट्स हवी. पूर्वीच गरज नव्हती, पण आज क्षुल्लक कारणावरून पडून पाय मोडायचे, बॉल जॉईंट जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत. ब्रॅकेट लावणं गरजेचं आहे. गरम पाणी हे बकेटमध्ये घ्या. शॉवर पेक्षा बकेट इज मोर सेफ. हँडल मध्ये 2 मग हवेत, एक पाणी घेण्यासाठी आणि दुसऱ्या मग मध्ये अर्धा मग घ्यायचा पाणी आणि आपला जो साबण असतो तो त्यात घालून ठेवायचा. 2 मिनिटात अर्धा मग लिक्विड सोप तयार होतो, वापरायला पण सोपा होतो. 2 मिनिटात लिक्विड सोप तयार होऊ शकतो आणि तो वापरण्यात फार सोयीचे. तसेच काथा स्क्रब फार महत्वाचा, सोयीचा. म्हणजे सरळ बाजारातनं बोरियाईतनं काथ्या विकत आणायचा, तो असा 3 पदरी करायचा आणि त्याला गाठ मारायची पोटात. त्या काथ्यानं जे काही तुम्ही खाजवू शकता, पाठ स्वच्छ करू शकता किंवा बॉडी स्क्रब करता, त्यामुळे तुमचे सगळे होल्स रिकामे होऊन तुम्हाला ऑक्सिजन, म्हणजे खरोखर ऑक्सिजन मिळाल्याचा अनुभव येईल. आणि पाठ खाजवण्याचा हा प्रॉब्लेम तर तुमचा कायमच जाईल. पुढचा प्रश्न आहे स्नान आणि स्नानगृह. स्टूलवर बसून स्नान करणे सेफ, तसेच त्यावेळेला दात पण ब्रश करणे हे जरुरीचे आहे. सेकंड टाइम कशाला असं नाही. कारण आंघोळीच्या वेळेला नवद्वार स्वच्छता ही एक मी कल्पना म्हणण्यापेक्षा एक गरज म्हणून मांडत आहे. नवद्वार म्हणजे आपल्या शरीराला 9 द्वार आहेत हे आपल्याला माहितच आहे. नवद्वार कुठली? 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, किती झाले? 2 2 4 2 6 एक 7, आणि खाली 2 आहेत, एक मूत्र विसर्जन आणि मल विसर्जन. तर या नवद्वाराची स्वच्छता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मी जर्मनीमध्ये मुलाकडे 4 वेळा नाही 10 वेळा जाऊन आलेलो आहे. तिकडे नुसतं ते कागद घ्यायचे आणि खरखर नाक शिंपरायचं आणि टॉयलेट सुद्धा कापून तो नुसता कागद वापरायचा आणि वेळे करून टाकून यायचा. हा काय मला पराक्रम वाटत नाही.
त्या ठिकाणी पाण्याचीच गरज आहे. आणि नवद्वार स्वच्छतेसाठी ज्या वेळेला आपण बसून असतो, आंघोळ करतो, त्यावेळेला नवद्वार स्वच्छता ही तुम्ही व्यवस्थित करू शकता. नुसता टॉयलेट पेपर इज नॉट इनफ. ते टॉयलेट पेपर नंतर उलट सांभाळण्यातच त्रास जो असतो. कारण घरात जिकडे तिकडे गोळे नाक टाकलेले असतात, ऑफिसमध्ये सुद्धा ते मग तिथे न टाकता खिशात घेऊन फिरतात. काय मूर्खपण आहे ते. आता त्यांना मूर्ख म्हणण्यात आपण वेळ घालवायला नको. पुढचा पॉइंट बघूया. नंतर ब्रश आणि फ्लॉस आणि दात पोळणे हुशारीने वापरा. या 3 गोष्टी स्वतंत्र आहेत. ब्रश स्वतंत्र आहेत, फ्लॉस स्वतंत्र आहेत आणि दात पोळणे स्वतंत्र आहेत. या 3 गोष्टी तुम्ही हुशारीनं जपून वापरा. कपडे घालताना भिंतीचा आधार जरूर घ्या. कमीत कमी कपाळ तरी टेकायला पाहिजे किंवा खांदा टेका अथवा सीट पाठीमाग भिंतीला टेका आणि मग कपडे घाला. नुसते उभारून कपडे घालू नका. पाय सटकन घसरला की पडाल तुम्ही. आणि कपडे हे सिटिंग पोझिशन मध्ये जर का घातले, मग खुर्चीवर बसा, स्टूलवर बसा, बेडवर बसा, हे आयडियल आहे. तुम्ही जर का मला काय होतंय म्हणून नुसतंच एका पायावर उभे राहा. विशेषतः महिला वर्ग त्या बाथरूम मध्ये एका पायावर उभे राहू शकत नाहीत. कसरत करताना पडलात आणि त्यात जर का दाराला खिट्टी असेल तर दार तोडून मग तुम्हाला बाहेर काढायची वेळ. तो पॉइंट आपल्यात परत आला की मी डिटेलमध्ये बोलेल. अभ्यंग म्हणजे दर शनिवारी अभ्यंग असणारच. उकळलेल्या पाण्यामध्ये रिठे, डाळीचे पीठ, दूध, शिकेकाई आणि सोबत उठणे असेल तर अतिशय उत्तम. दर शनिवारी बरं का. नस्य म्हणजे महिन्यातून एकदा तरी अतिशय लाभदायी आहे. शिकताना मात्र तज्ञ माणसाकडून शिकून घ्या. आणि रात्री झोपताना गाईच्या तुपाचे 2 थेंब अवश्य टाका. टॉयलेट आणि बाथरूमची स्वच्छता. दर रविवारी बाथरूम स्वतः धुवावा. मशीनला कपडे स्वतः लावणे. 7 सेट तयार ठेवायचे. 7 एकदम मशीनला लावायचे. रोज रोज कपडे धुत बसायचं नाही. इझी ड्रायला लावण्यापूर्वी अर्धा तास घडी करून ठेवणे. वॉशिंग मशीन मधून कपडे बाहेर काढले की मी त्याचीच घडी घालतो टेबलवर घेऊन आणि ते एकमेकावर करून ठेवतो. आणि ते कपडे अर्धा तास जरी ठेवले आणि वाळत घातले की इस्त्री केल्यासारखे चकाचक होतात. कपडे इस्त्री केल्यावर सफाई दिसतील. स्वतःचे कपडे इस्त्री स्वतः करा. 10 रुपये आणि 20 रुपये अर्जंट वगैरे हा चर्चेत पडू नका. रात्री झोपताना तुम्हाला उबदार पांघरूण हवे. स्वेटर, कान टोपी, स्कार्फ तयार ठेवायला पाहिजेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वी दसऱ्याला चादरी, बेडशीट मशीन मधून काढून स्वच्छ धुवून तयार ठेवावेत. आणि डासांचा उपद्रव टाळण्यासाठी वेळ आली तर कानाला, डोक्याला रुमाल सुद्धा बांधा. घरातील रेकॉर्ड इंडेक्स करूनच ठेवा. आपल्या घरामध्ये जे काही कागदपत्र असतात ते इंडेक्स करूनच ठेवा. प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट फाईल करा. फाईलला नंबर द्या. तर ती 100 झाले तरी हरकत नाही. 100 फाईली असतील आणि त्याचा इंडेक्स पेपरवर तयार करून तयार ठेवा. अमुक बँक म्हणलं की नाही की त्या पहिल्यांदा लिस्ट मध्ये बघायचं 17 नंबरची फाईल हात घातला की तीच सापडायला पाहिजे. नाहीतर मग ऐनवेळी आधार सापडत नाही, पॅन सापडत नाही आणि काय घोटाळे झाले की केविलवाणी अवस्था होते. घरातील रेकॉर्ड. स्वतःचे कपडे व्हर्टिकल स्टॅक करून ठेवा. एका हँगरवर 2 शर्ट बसू शकतात. जास्तीचे 2 पॅन्टा सुद्धा बसू शकतात. गुरु शर्ट, पॅन्ट्स मावू शकतात. ठेवणीचे कपडे मात्र बॉक्स मध्ये छान घड्या करून लेबल लावून ठेवावेत. लेबलचे महत्व फार आहे. मी स्वतः MR म्हणून रिटायर झालेलो आहे. MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नव्हे. MR म्हणजे मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह. ISO म्हणून जी काही फॉर्मॅलिटी आहे ती आमच्या कंपनीमध्ये पूर्ण करण्यासाठी माझी नेमणूक झालेली होती. मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी काम केले. त्यामुळं गोष्टी सिस्टमॅटिक कशी करावं ते ISO कडून शिकावं. 7 हॅबिट्स. बाथरूम मध्ये बाहेर पडताना पहिल्यांदा गिझर आणि दिवा बंद करणे. बाहेर तर तुम्ही
पडलं की ते आधी आणि मग दार लावायचं. बेडरूम मधून बाहेर पडताना पहिल्यांदा फॅन बंद करणे आणि मग बाहेर पडणे. पायाखाली कोरडे अँटी स्किड मॅट हवेच हवे. टेरेस गार्डन कमीत कमी तुळस तरी लावावी. मोठी टेरेस गार्डन असेल तर तुम्ही आनंद आहे. घरात लाईट गेल्यावर एमसीबी ऑपरेट करणे शिकून घ्या. एमसीबी ऑपरेट करणं काय अवघड गोष्ट नाहीये, पण माहीत नसेल तर अंधारात बसायचं. आणि वायरमॅनचा फोन नंबर सेव्ह करून ठेवा. फोन लगेच करता यायला पाहिजे. पैसे देणे घेणे भेटीची वेळ या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. खिशात पॉकेट डायरी तयार पाहिजे. ज्या वेळेला आपण पैशाचा व्यवहार निघतो त्यावेळेला पटकन काढायचं. पैसे अमुक देणे किंवा घेणे. आणि वेळ उद्याला संध्याकाळी 6 वाजता कारण लगेच त्याच्या देखत लिहायचं. आणि नाहीतर वेळ नसेल तर लिहायचं, पण आजचं आज लगेच लिहायचं. वेळ आणि पैसा या दोन गोष्टी लेखी ठेवायच्या. आपल्या त्या हार्ड डिस्कला जातात आणि बरोबर आपल्याला आठवण करतात. पुढचा पॉइंट आहे 61. जी ती वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवणे फायद्याचे. नंतर केविलवाणे होण्याची वेळ यायला नको. आमची आई म्हणायची आळशाला दुप्पट काम. वेळच्या वेळी वस्तू जाग्याला ठेवली नाही, पडली टेबलाच्या मागे, टेबल हलवा आणि मग ती शोधा. आयुष्याला दुप्पट असं करू नका. घरातील भांडी घासणे हा व्यायाम आहे आणि मी स्वतः घरी भांडी स्वतः घासतो. माझी 21 मध्ये पत्नीचं निधन झाल्यानंतर गेले 5 वर्ष मी स्वतः एकटा राहतो. एक मुलगा जर्मनीत, एक ऑस्ट्रेलियात. आणि भांडी घासायला मी स्वतः आहे. माझी भांडी चकाचक असतात. उगा स्त्री पुरुष माझे काम नाही असे नको. माझ्या पत्नीचा कटाक्ष असे कप बशी, चमचे, सुरी, पोळपाट, कुकर, तांब्या, भांडी या गोष्टी ती बेसिन मध्ये पडून अडचण झाली असं कधीच होत नसे. ती तयार झालेली वस्तू ताबडतोब एका स्टीलच्या कुंड्यात काढायची पातेल्यात आणि ती घासायला टाकायची. ती बाजूला सेपरेट असायची. आमच्याकडे बेसिन किचनचं कायम स्वच्छच असायचं. आजकाल पोळीवाली बाई येते, ती सुरी काय आणि वेळी काय सहज अशी ढकलून जात असते. रडा, तुमचं तुम्ही नंतर करा काय करायचं. छंद जोपासा. सुंदर हस्ताक्षर टपोरे करा. फारच छान. माझ्याकडे शिकायला या. दररोज अर्धा तास तरी कोणते तरी वाचन नियमानं करा आणि वेळ चुकवू नका. लेखन साहित्य किट तयार ठेवा. स्टेपलर, पिन, लिंक यासह सेट करून ठेवा. मी रिटायर झाल्यानंतर मुलांचं हस्ताक्षर वर्ग स्वतः घरी घेतो. सोफ्यावर बसायला 5 मुलं ऍट ए टाइम 5 मुलं येतात. आणि ते आता तर ऑनलाईनच केलेलं आहे सुरू. तो विषय आपण नंतर बघूया. रामरक्षा वेळ ठरवून म्हणा. एक दिवस नक्कीच सिद्ध होईल. रामरक्षा खरोखर पॉवरफुल म्हणजे किती त्याच्याबद्दल बोलावं. ज्या वेळेला कोरोनाचा पीक होता 21 ला सुरू झालं तेव्हा, आणि नंतर पत्नी गेल्यानंतर मला म्हणजे काहीच सुचत नव्हतं. तेव्हा मी व्हॉट्सअपवरती मेसेज ऐकला की एक माणूस लास्ट स्टेजला होता. त्याने मित्रानं सांगितलं त्याला की तू रामरक्षा म्हण. तो म्हणला मला काही बोलता पण येत नाहीये. तर तो म्हणला ते मी ओळखून आहे, मी तुला देतो, तू नुसतं ऐक. आणि त्यांनी रामरक्षा ऐकण्याचा जे काही सपाटा लावला की तो त्यात बाहेर पडला. त्यामुळं आपण रामरक्षा जर का सिद्ध केली तर अतिशय परमेश्वराचं कनेक्शन लगेच लागतंय. वायफाय मुळे कसं कनेक्शन लगेच लागतं. परमेश्वर आपल्याला 2 लेवलवर मदत करत असतो. एक हार्डवेअर लेवलवर आणि एक सॉफ्टवेअर लेवलवर. ज्या वेळेला कुत्रं मागं लागतं किंवा कुठेतरी वाहन अंगावर येत असतं त्यावेळेला तुम्हाला परमेश्वर मदत करतो. तुमचं सॉफ्टवेअर मदत करतो तुम्हाला की तुम्हाला डायरेक्शन इकडनं गाडी येत असली तर कुठे उडी मारायची. सॉफ्टवेअर आपलं ऍक्टिव्हेट होत असतं. परमेश्वर सॉफ्टवेअर लेवलला आपल्याला मदत करत असतो आणि हार्डवेअर लेवलला पण मदत करत असतो. जे काही सिक्रेशन होत असतं त्यावेळेला ऍड्रिनल, त्या सिक्रेशनमुळे तुमच्या अंगात एवढी पॉवर येते की तुम्ही 5 फुटाची उडी मारून तिकडे जाऊ शकता अंगावर ट्रक येत असेल.
रेल्वे लाईनवर पडलेला असला, माझा अनुभव आहे. मी एकदा रेल्वे लाईनच्या ट्रॅकवर पडलो होतो आणि धडपडत पटकन पुढे गेलो आणि ती गाडी पास झाली. म्हणजे मी खडकीला रेल्वे स्टेशनच्या इकडे राहत होतो अशोकनगरमध्ये, आणि ते रेल्वे लाईन क्रॉस करून पलीकडे जाऊन मग कंपनीची बस पकडून मी जात असे. आणि मला त्यावेळेला नेहमी उशीर व्हायचा. तर मी धावत जात असताना, रेल्वे क्रॉस करत असताना आधीच मी 1.5 किलोमीटर पळून आलेलो आहे धावत. नेमका माझा ते तर हे करताना काय झालं, मला ते सेन्सेशनच चुकलं माझं. मी कसा बसा ते खडी, तिथे असे खडे खडे असतात दगडाचे ट्रॅकवरती, त्यातनं जंप मारून पलीकडे गेलो आणि ती गाडी पास झाली. हे सगळं आपल्याला परमेश्वर भेटत असतो. परमेश्वर आपल्याला मदत करत असतो दोन्ही लेवलला, हार्डवेअर लेवलला, सॉफ्टवेअर लेवलला. आणि त्यासाठी परमेश्वर हे हायटेक मशीन वापरतो, म्हणजे रोबोट. रोबोटच रोबोटला मदत करतो. हाच रोबोट दुसरी कामं पण करत असतो. परमेश्वर सांगेल ते. ऍक्च्युली आपण इतके हायटेक रोबोट आहोत की परमेश्वर सांगितलेले प्रत्येक काम आपण त्याच्या प्रोग्राम प्रमाणेच करत असतो. म्हणजे कृष्णानं सांगितलेलं धर्मानं वागत असतो. पण ज्या वेळेला आपला मीपणा प्रेसिपिटेट होतो, ऍक्टिव्हेट होतो, त्यावेळेला परमेश्वरानं सांगितलेल्या ऑर्डर आपण बाजूला करतो, आपल्या मनानं काम करतो आणि शॉर्टकट मारतो, कॉर्नर कटिंग करतो. नंतर पडल्यानंतर मग परमेश्वर काय म्हणतो, तू माझ्या ऑर्डर प्रमाणे काम करत नाहीस, मी तुझी काळजी घेतली असती, तू तुझ्या मनानं केलंस तर निसता. मंगळवारी नखे काढणे हा मासिक कार्यक्रम आहे. स्वस्थपणे आणि कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, नाहीतर मग नख काढताना ते रक्त आलं नाही. दर मंगळवारी म्हणजे महिन्यातनं एकदा एफडी व्यवहार हुशारीने करा आणि त्याच्या रिव्ह्यू लिहून ठेवा. एफडी ज्या असतात आपल्या किंवा इन्व्हेस्टमेंट वाला, नुसतंच आपल्या आणायच्या आणि कपाटात ठेवलेलं असं नाही, रिव्ह्यू करायची त्याची पिरियडिकली. आणि वार्षिक धार्मिक कार्यक्रम जे असतात त्याचं वर्षाचं एकदाच टाइम टेबल तयार करून ठेवायचं. दिवाळी अमुक तारखेला आहे, दसरा अमुक तारखेला आहे, किंवा अमुक कार्य प्रमुख आहे. कॅलेंडर बघायची सुद्धा वेळ नाही. आपलं कॅलेंडर धार्मिक कार्यानं स्वतंत्र पाहिजे. दंत धावन नियमितपणे पाहिजे आणि ते हुशारीने करा आणि विठोबा दंत म्हणून वापरा. जादाचा चष्मा म्हणजे स्टँड बाय हा तयार असू द्या, इमर्जन्सीमध्ये धावपळ नको. मी ज्या वेळेला ऑस्ट्रेलियात गेलो मुलाकडे, त्यावेळेला चष्माच सापडे ना ऐनवेळी, कुठं ठेवलाय. आता बिन चष्म्याचं काय अवघड आहे. मग मुलाला सांगितलं, तो म्हणाला ठीक आहे बाबा चला. लगेच गेलो, मुलानं $300 का $30 मला आठवत नाही, हा $300 बरं का, म्हणजे 3,000 रुपये, 30,000 रुपये बरोबर ना. हा 15,000 रुपये मुलानं दिले. त्यातनं मी धडा घेतला आणि शहाणपण घेतलं. काय, चष्मा आपला एक एक्स्ट्रा पाहिजे. आणि मगाशीच बघितलं, जी ती वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवा, कुठे ठेवायचा, नुसताच असा टेबलावर ठेवायचे नाहीत. इतके चरे पडतात की त्याचे होतं की नव्हतं. हे नेहमी चांगल्या ठिकाणी सॉफ्टच ठेवायला पाहिजे, केसमध्ये. आपण पुढचा चष्म्याचा पुढचा पॉईंट बघूया. घरामध्ये LED डिमर डिपर वापरा. आता डिमर डिपर म्हटल्यावर आपल्याला फक्त ट्रकचेच दिसतात, कारण ते कायम डिपरच मारत असतात, बरोबर. तर आजकाल नवीन दिवे निघालेले आहेत. डबल स्विच केलं की तो डिमर डिपर होतो. माहित आहेत ना सगळ्यांना? नाही माहिती? शेड नव्हे, आत 2 बल्ब असतात फिलामेंट, एक छोटं असतं एक मोठं असतं. डिमर डिपर लावायचे, त्याची किंमत आहे 200 रुपये. पण डिमर डिपर लावला, स्विच ऑन ऑफ केलं की नाही की डिपर, ऑन ऑफ केलं की डिमर लागतो. ज्यावेळेला, नाहीतर घरामध्ये काय सगळीकडे अंधार नाही, डिमर करून ठेवायची आणि जिथे जेवायला बसलो तिथे डिपर म्हणजे मोठा करायचा. हे आपल्याला टेक्नॉलॉजी एवढी आपल्या दाराशी असून सुद्धा आपण माहित नाही म्हणतात. तर आता कळल्यानंतर तरी त्याचा जरूर लाभ घ्यावा. नाहीतर हे काय म्हणायचे, जुने आपले जर का दिवे लावले आपण 40 वॉट, काही गरज नाही, 10 वॉट भरपूर झाले. आणि डिमर डिपर असेल तर फार चांगलं. टॉयलेट बाथरूमचे दरवाजे टॉगल बसवा.
आता टॉगल म्हणजे काय, तर ते इमर्जन्सीसाठी आहे. ते टॉगल म्हणजे असं की तुम्ही आज बाथरूम मध्ये गेला, दार लावलं की ते कटकन बंद होतं, आणि तुम्ही आज समजा अडकला काही कारणानं, चक्कर आली, तर त्या टॉगलला बाहेरचं बटन दाबलं की ते उघडतं. ते टॉगल मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे, नुसतं ड्रॉइंग काढलेलं आहे, अजून तयार केलेलं नाही, पण मी ते करणार आहे आणि प्रॉडक्ट म्हणून सगळ्या हॉस्पिटलला विकणार आहे आणि स्वस्तात होणार आहे ते टॉगल. मी एक दिवस येणार आहे तुझ्याकडं. मला वाटतं हा विषय मी तुझ्याशी बोललोय याच्या आधी, मला एक टॉगल करायचं बोललो होतं का? हा, पण अजून पुढे गेलेली नाही गाडी. फोटो अल्बम हुशारीने सांभाळा. आपल्याकडे आजकाल सारखं नाही, पूर्वीचे अल्बम म्हणजे हे जाडजाड असायचे, त्यामुळे ते फाटले की फाटले, तसं नाही. हुशारीने आठवा, जुन्या आठवणी फार महत्वाच्या आहे. किराया घराचे फायदे, स्वतःच्या घराचे फायदे हे जाणून घ्या. वेळ आली तर आपल्याला, आता सध्या मी भाड्याच्या घरात राहतोय, पर्वतीला माझं घर आहे ते स्वतःच आहे, पण आपल्याला अवेअरनेस पाहिजे की व्हॉट इज चीपर, व्हॉट इज बेस्ट फॉर मी. पर्वतीला माझं घर आहे ते स्वतःच आहे, काय फिकीर नव्हती, स्वतःच आहे. इथं आल्यानंतर, राहिल्यानंतर मला कळलं की आपण जे राहतोय घर 2 BHK, त्याची किंमत 1 कोटी आहे. 1 कोटी यायचा तर 1 कोटीचं व्याज 1 लाख नाही तर निदान 80,000 70,000 तर नक्की मिळतं आपल्याला, म्हणजे मिळायला पाहिजे, हो की नाही? 60% म्हणलं तरी 7,000 70,000 व्याज मिळेल. आणि भाडं मी किती देतोय? 30-32,000. म्हणजे 1 कोटीचा असेट मला रेंटल घेतला तर 32,000 मिळतोय. पण तो मालक स्वतः राहतोय तो म्हणल्यावर मला एका पायावर 28 तारखेला त्याला खाली करून द्यावं लागलं. आता 32,000, मी आता भाडे 42,000 भरतोय. म्हणजे एक फायदा तर एक तोटा आहे. 32,000 मी एन्जॉय केले 1 कोटीचा आहे, पण ते सोडायला लागल्यामुळे 32चे 42 झाले, आणि इकडे 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ 2 वर्षांतर पुन्हा नवीन हे नाटक येणार. तर हे जाणून आपण नियोजन करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला झोप चांगली लागते. नाहीतर आपण मग विनाकारण असं म्हणायला नको की मी भाड्याच्या घरात राहतो, किंवा असं म्हणायला नको की मी राहतो स्वतःच्या घरात, म्हणजे फार रुबाब आहे फार मोठा. घरात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हलक्या हाताने घडी करा आणि एका पुठ्ठ्यामध्ये, पुठ्ठा म्हणजे असं रजिस्टर बिनपानाचं, त्याच्यात ठेवा. आपोआप ते इस्त्री केल्यासारखे चकाचक होतात. साईज प्रमाणात कप्पे केलेले असतात. पाहिजे ती पिशवी लगेच काढून दिली. मी फुलाच्या पुड्यासाठी कधी फुलं घेतली त्यांच्याकडनं की ती माझ्या खिशातल्या पिशवीत काढून घेतो, ती पिशवी परत देतो. एका पिशवीचा तरी जीव वाचवा. खिशात माझ्या प्लास्टिक पिशवी नेहमी तयार ठेवतो मी. 74 पॉइंट झालेत. आपण जादा चावी डुप्लिकेट जाण्यातच ठेवा. आता माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. हे बघा, अडकलंय. तर मी जांभेमध्ये माझ्या ऍक्टिव्हाची एक जादा किल्ली अडकून ठेवलेली आहे. एक एक वेळा काय होतं, मी किल्ली गाडीलाच विसरलो, ती कोणीतरी घेऊन गेलं. मी येऊन बघतोय तर काय, गाडी चालू होईना, म्हणजे काढून बघतोय तर ते किल्लीच नाही तिथं. मग कुठे जा, तोंड वाकडं करून त्या माणसाकडे जा, त्याला घेऊन या, व्हिजिटचे 200 रुपये द्या, किल्लीचे 100 रुपये द्या, आणि होणार नुकसान म्हणून 1 किल्ली जागा. 1 किल्ली माझी गडबड झाली, लगेच ही मी काढतो, गाडी घेऊन जातो. घराची किल्ली आणि गाडीची किल्ली या माझ्या आत जाण्यात आहेत, आता आत आहेत. पुढं RSS सारख्या सामाजिक सेवा जोडा. वेळ सत्कारणे लागेल. रिडिफाईन जॉब सॅटिस्फॅक्शन टू एन्जॉय बेटर. आपल्याला पगार मिळत असतो, त्यासाठी आपण काम करतो असं आपण म्हणतो, पण खरं म्हणलं तर आपण जॉब सॅटिस्फॅक्शन साठीच काम करत असतो. आपण परफॉर्मन्स मध्ये कमी पडतो, त्यामुळे आपण जॉब सॅटिस्फॅक्शन कडे कमी पडतो, आणि मग काय रडतो की मला पगार कमी देतो मालक. अरे तुझं परफॉर्मन्स बघूनच तुला पगार दिलेला आहे. त्याला माणूस मिळत नव्हता म्हणून त्याने तुला घेतलेला नाही आहे, तुला गरज म्हणून नोकरीवर ठेवलेला आहे. पण आम्ही सुरुवातीला रुबाब काय करतो, मी आहे म्हणून हे काम करतो, तसं नाही आहे. त्यामुळे आपण
नोकरी देणाऱ्याचे पण आभार मानायला पाहिजे. माझ्यासारखे नाही तर आणि 10 जण पडलेले आहेत, पण मलाच का मिळालं, मी काहीतरी मला नशीब माझं म्हणून म्हणा, तर त्याचे आपण आभार मानायला शिकायला पाहिजे. नाहीतर मी काम करतो म्हणून पगार घेतो, चूक आहे ते. बँक लॉकर आधुनिक मोबाईल हुशारीने आणि सावधगिरीने आणि सुरक्षितपणे वापरा आणि शिकून घ्या. याबाबत सुद्धा मी माझ्या तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो. मी साहेबांना परवा दाखवलेलं आहे की मोबाईल माझा हा अप टू डेट आहे. 25,000 रुपयाची किंमत आहे, डिस्काउंट मध्ये 20,000ला मला मिळालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी शिकून घेतलंय पोरांच्याकडून. साहेबांना मी दाखवलेलं आहे. तारीख वार कशासाठी खर्च केले, कॅश मध्ये केले तो एक कॉलम, गुगलने केले दुसरा कॉलम, आणि हा स्क्रोल मध्ये आहे. अशा रीतीनं आपण एक्सेल जर का शीट हातात ठेवला तर मी साहेबांना सांगितलंय तुमचं कार्यालयाचं बुकिंग आहे 365 दिवस, तर तारखा टाका 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत. बुकिंग केलं की लगेच इथे तुम्हाला खिशात काय फोन आला की तुमचं बुकिंग झालेलं आहे, नाही झालेलं आहे. रजिस्टर मध्ये लिहिणं ही जुनी पद्धत आहे, ती इतर लोकांचा वेळ जाऊ नये किंवा कंट्रोल म्हणून, सिस्टीम म्हणून. पण आपण पण अशा रीते, हे जसे पैशाचा हिशोब आहे तसा मी माझ्या वेळेचा हिशोब पण डायरी याच पद्धतीने लिहिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण वाढदिवस पण अशाच पद्धतीने एक्सेल शीट मध्ये टाकायच्या. स्क्रॉल केलं की आजची तारीख कोणाकोणाची वाढदिवस आहे, तर हे सगळे शिकून घ्या. त्याचप्रमाणे बँकेचे लॉकर जे असतात ते सुद्धा हुशारीने वापरा, आधुनिक सोयी ज्या असतील त्या. नाहीतर नेमका बँकेत जायचं, नाहीतर काय असतंय काही काही ठिकाणी ते काय डिजिटल लॉक असतं, समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग दाताचे प्रॉब्लेम वेळीच सोडवावे. नाहीतर विनाकारण लोक 50 वय असतं झाले, 2 खिडक्या पडल्या असतात, हसले की लगेच ते आपली बॉडी प्रोफाईल बदलते, वाईट दिसतं ते. आपली इमेज सांभाळा आणि परफॉर्मन्स पण सांभाळा. आता 2 दात बसवायला जास्तीत जास्त किती 15,000 खर्च येईल, पण ते 15,000 वाचून तो माणूस प्रत्येक वेळी हसला की ती खिडकी दिसते, काय उपयोग आहे त्याचा, चावताना येत नाही. तसं नाही. डॉक्टरांची अपॉइंटमेंट कधी चुकवू नका. मेडिकल वाल्याशी दोस्ती पण करा. कधी कधी असं होतं त्याला ते औषध मिळत नाही, तर तो आपण दोस्ती केली तर वेळेत आणून घेतो. माझा एक मित्र आहे, त्याला मी परवा सांगलीमध्ये ऍडमिट आहे म्हणून जाऊन भेटलो. त्याची मुलगी डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे, वरद हॉस्पिटल म्हणून सांगलीमध्ये आहे. अर्जंट जाऊन भेटलो, तो मला आठवण फार काढत होता म्हणून. आणि आठवड्याभर ते आयसीयू मध्ये. गेल्या गेल्या मला पोरीनं त्याच्या सांगितलं, अहो काय करायचं काका, ऐकतच नाहीत बघा, बीपीच्या गोळ्या घेतच नाहीयेत. म्हणून ते कोल्हापूरहून त्याला ऍडमिट इकडं सांगलीला केला. आठवडाभर आयसीयू मध्ये होता. नंतर आता त्याला बरं आहे, जरा घेऊन जातील तिकडे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट चुकवू नका. माझे रमण काका म्हणून यांना माहिती आहे, असेच मला काय होतंय, मला काय होतंय, गोळ्या घ्यायच्या नाहीत, काही नाही. प्रवासाला जाताना सर्व वस्तूंची यादी करूनच जा. विमा, व्हिसा, पासपोर्ट, महत्वाची कागदपत्रे सांभाळून घ्या. सिक्रेट जॅकेट फारच सोयीचे. एवढं मी करतोय तरी सुद्धा माझा 2 वर्षापूर्वी जर्मनीला जाण्यासाठी सगळी एकटा असल्यामुळे पूर्वीचं बायको होती ते मला काही फिकीर नव्हती. तिच्या ती सगळ्या गोष्टी पासपोर्ट वगैरे व्यवस्थित ठेवायची, मला काही कशाची चिंता नव्हती. नेमका माझा इथं पासपोर्ट तिजोरीत ठेवलेला लॉकरमध्ये, रात्रीचे भाऊ चेक करायला आला, सगळं पॅकिंग व्यवस्थित झाला का, मी त्याला सगळं दाखवलं, माझं सगळं व्यवस्थित केलंय. आणि सवयीप्रमाणे तो पासपोर्ट मी लॉकरमध्ये नेऊन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता फोन आला ह्याचा, कुणाचा, व्हेकलवाल्याचा, केके ट्रॅव्हल्सचा. मी आलोय खाली, गडबडीत सगळं तयारच होतं, काय हरकत नाही. लगेच सगळ्या वस्तू अशा रेडीच होत्या ना. बूट फक्त घातले, आधी आवरून सगळे पूजा वगैरे, आंघोळ सगळं तयार होतं माझं. सगळं घेतलं, गेलो, गाडीत बसलो. लोणावळा पास झाल्यावर लक्षात आलं, अरे आपला पासपोर्ट कुठे आहे.
मग तिथनं भावाला फोन केला, असं असं एक माझा पासपोर्ट नाही, आता काय करूया. मग माझा भाचा माझ्या सोबतीला राहतो सध्या. मग मी त्याला फोनवर सांगितलं, माझी किल्ली दिली होती, लॉकर उघड, लॉकर मध्ये तो पासपोर्ट आहे. त्यांनी 1 तासात तो गाडी काढली, त्यांनी 1 तासात येऊन मला पासपोर्ट दिला. या गाडीत असा हातात दिला आणि मी सुटलो आणि जाऊन कसं बसं ते फ्लाईट पकडली. तर असं होऊ नये म्हणून मी आज जरा पावसामुळे नाही, यासाठी मी एक स्पेशल बंडी तयार घेऊन शिवून घेतलेली आहे. त्याला इकडे खिसे आहेत, इकडे खिसे आहेत आणि मी त्या साहेबांची दाखवलेली आहे. तर त्यात ते सिक्रेट आहे. त्याच्यात माझ्यात काय काय आहे, तर एकीकडे पाकिट आहे की ज्याच्यामध्ये नोटा, आणखी नोटा असतील मुख्यत्वे, आणि इकडच्या पाकिटात आधार, पॅन, बँकेचं काय म्हणजे एटीएम, आणखी काय ड्रायव्हिंग लायसन्स, हे सगळं या पॉकेटमध्ये म्हणजे काखेत. आणि पुढचे जे आहेत ना, त्याच्यामध्ये माझं पेन असतं, कागद असतात. आपण नाहीतर खिशात कागद भरपूर, त्यातच मोबाईल कोणतो, मग तो वाकलं की पडतो, तसं नाही. आणि मोबाईल हा मात्र खिशात. आणि जे किल्ले असतात ते अशा ठेवायचे की ती जागा बदलायची नाही, लगेच सापडायला पाहिजे. डॉक्टरांच्या आपण प्रवासाला जाताना झालं, एकंदरीत या सर्व गोष्टी ज्येष्ठांना माहीत नाहीत म्हणून लिहिलेल्या नसून एकत्र लिस्टिंग करून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. अनेक ज्येष्ठ यात चांगली भर सुद्धा टाकू शकतात. उगाच मेमरीला त्रास द्यायची जरूर नाही. आउटडोर एक्सरसाइज, मोकळ्या हवेत मैदानी खेळ, टेबल टेनिस सारखा गेम खरोखरच लाभदायक आहे. साहेब, मी तुम्हाला एक आता विनंती करतोय की तुम्ही इथं जर का टेबल टेनिसचं टेबल ठेवलं तर टेबल टेनिस खेळायला पोरं येतील आणि चांगलं हे होऊ शकेल. त्याचे काहीतरी तासाला रेट असतात. हे कोर्ट असतात ना डेक्कनवरती, डेक्कन जिमखाना, तिथं जसं ते लॉंग टेनिस चालतं तसं आपण इथे टेबल टेनिस करायला हरकत नाही. फार छान, फार छान. आणि गेम, आणि तुम्हाला अजून सांगतो, इथे गोखले म्हणून डॉक्टर आहेत, परांजपे शाळा आहे की नाही, त्या शेजारी राहणार आहे. तो माणूस माझ्यापेक्षा मोठा आहे, आज वयानं 85 आहे. तो रोज सकाळी टेबल टेनिस खेळतो. आणि माझा रूम पार्टनर इंजिनिअरिंग कॉलेजला असताना मकरंद जावडेकर, तो आहे अमेरिकेमध्ये. तो आजच्या घडीला सुद्धा सकाळी उठलं की 7 वाजता लॉंग टेनिसला जातो. असो, तर पण आपल्याला एवढ्या महागड्या गेमचं नाही, आपण कबड्डीत सुद्धा जरी खेळलं शाखेवरती जाऊन किंवा मोकळ्याच्या, त्यात सुद्धा फार चांगली गंमत आहे. पुण्यातील रस्त्यावर, पुण्यात रस्ता ओलांडताना दोन्ही बाजू पहा, दोन्ही हाताने सिग्नल करा आणि मगच जा. ते लोक तुमची जरूर काळजी घेतील. स्वतःची ऍक्टिव्हा गाडीच्या सीटवरून उतरण्यापूर्वी खात्री करून घ्या की स्टँड व्यवस्थित जमिनीवर लागलेला आहे. डिक्की आणि किल्ली तपासून घ्या आणि मगच गाडी सोडा, नाहीतर गाडीला किल्ली तशीच राहते, मी जातो तसाच निघू, तसं नाही. गाडी स्वतः धुवा, दररोज पुसून वापरा, रोज धुवायची गरज नाही. प्रसंगी धुवून घ्या वॉचमन कडून. उगाच काट कसं नको. वॉचमनशी दोस्ती आवश्यक आणि फायदेशीर आहे. टकाटक मेंटेनन्स पण हवा. गाडी चालवताना कोणाला लिफ्ट देण्याच्या फंद्यात अजिबात पडू नका. गाडीची कंडिशन नव्यासारखा पिकअप पाहिजे, म्हणजे ब्रेक पण टाईट आणि क्लच पण टाईट. गाडीचे फ्री पार्ट्स एकदम फ्री आणि टाईट पार्ट्स एकदम टाईट. हेडलाईट, टेल लाईट चकाचक. त्या गॅरेजवाल्याला थोडे पैसे जास्त गेले, जाऊ दे म्हणायचं, नाहीतर काय आपण जातच असतात पैसे इकडे. पण गाडीची कंडिशन चकाचक आणि नेहमी सुपर पेट्रोल टाकणार, साधं पेट्रोल नाही. पुण्यात दुचाकी चालवताना, पुण्यात गाडी चालवताना रिक्षाला फॉलोअप करा, कारण रिक्षावाले काय असतात, अशाशे जात असतात. त्यामुळे रिक्षावाल्याच्या कोणी नादी लागत नाही. आपण त्याला फॉलो केले की नाही की त्याच्या पाठीमागच्या एरियामध्ये आपण सेफली जावं लागतो. ओव्हरटेक कुणाला अजिबात करू नका, किती अर्जंट असलं तरी. प्रसंगी डावीकडून ओव्हरटेक करा, कारण तुम्ही एखाद्याला ओव्हरटेक करत असता त्यावेळेला तो पुढच्याला ओव्हरटेक करत असतो, त्यामुळे दोघे खड्ड्यात पडतात. अधिक सेफ. खांद्याला लोंबत पर्स, पिशवी, वाऱ्यावर उडणारा दुपट्टा हे अजिबात नको. लिफ्ट, मेट्रो स्टेशनवर असो, ऑटोमॅटिक डोअर लिफ्ट तत्परतेने पार करा, नाहीतर तिथं ते असा कोड लावतो आपण आणि नेमकं जायच्या वेळेला आळस केला
त्या दारात एकदा मी अडकलो होतो. लक्ष द्यायचं ते बंद होत आहे का नाही. आणि लिफ्टचा दरवाजा असतो, बघायचा हा इकडनं बंद होतो का इकडनं बंद होतो. नाहीतर आपण आत जात असतो त्यावेळेला डावीकडून गेला की तो डावीकडचा येतो पुढे आणि खांद्याला डॅश मारतो. उगाच बावळटपणा नको, ओव्हर कॉन्फिडन्स तर नकोच नको. सिक्रेट पॉकेट जॅकेट विशेषतः पासपोर्ट विषय इत्यादी जमवून ठेवा, ते आपण आता बोललेलंच आहे. 5 फूट किंवा 10 फूट फोकस, पायी जाताना 5 फुटाचा फोकस मध्ये पहा आणि गाडी चालवताना 10 फुटाचा फोकस ठेवा. इतरत्र कुठेही बघू नका. रखडत रखडत पाय खरडत कधीही चालू नका, पाय हे उचलूनच टाका. पुण्यात दुचाकी चालवताना नेहमी 300 रुपयाचं पेट्रोल टाका. त्याच वेळी हवा भरण्यास तत्पर राहा. अंदाजे 100 किलोमीटर जातात. आवर्जून पॉवर पेट्रोल वापरा. ड्रायव्हिंग लायसन्स डीव्ही पहा, व्हॅलिडिटी पण पहा. आरसी बुक आणि पीयूसी तयार ठेवा, गाडीत ठेवा. नंतर पोलिसासमोर केविलवाणा चेहरा करून काही उपयोग होणार नाही. ते 500 रुपये वाया घालू नका. जिना उतरताना किंवा चढताना शक्यतो पायी जा. आहे लिफ्ट म्हणून सवय लावून घेऊ नका. कधी खिशात हात घालून रस्त्यावरून चालू नका. हात नेहमी ओपन पाहिजेत. पाय घसरून पडताना आधार घेता येईल. केळी सालीवरून पाय घसरला असे अजिबात नको, कारण 5 फूट फोकस मध्ये चाला. चढताना उतरताना जिन्याच्या पायऱ्या मोजा. साधारणपणे स्टँडर्ड प्रमाणे एका स्ट्रोक मध्ये 8 पायऱ्या असतात. त्यामुळे तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन ऑटोमॅटिकली चांगलं होतं. घरातून बाहेर पडताना पेरूचा पापा जरूर घ्या. पेरूचा पापा म्हणजे काय? पे म्हणजे पेन, रुमाल, चावी, पास, पाकिट असा तो शॉर्ट फॉर्म आहे मुंबईच्या लोकांचा. त्यात आपण पेन म्हणजे इथे पेन चेक करायचं. रू म्हणजे रुमाल खिशात आहे का चेक करायचा. चा म्हणजे चावी खिशात आहे का बघायची. पास म्हणजे आजकाल पास म्हणजे तिकडचं ते ट्रेनचा असतो, आपण मोबाईलला पास म्हणून समजायचं पास. आणि पाकिट म्हणजे खिशात पैसे आहेत का, या गोष्टी आपण बघूनच घरात. आणि पेरूचा पापा घेताना तो नुसता घरातनं बाहेर पडताना नाही. मी ऑफिसमध्ये गेलो, कुठेही गेलो, तिथून बाहेर पडताना पेरूचा पापाच बघायचा. म्हणजे आपल्याला टॅली होतं की आपली कुठली वस्तू विसरलेली नाही. चप्पल घालताना डोक्याला टोपी आहे का, त्याला लिंकअप करून ठेवायचं माइंड मध्येच. मी चप्पल घालताना आधी बघणार माझी पिशवी, आता ही बघा टोपी आहे. कारण काय चालताना काय काय वेळेला असं धाडकन लागतं कुठेतरी. पुण्यात प्रसंग आहेत तसे, काय होर्डिंग असं लावलेलं कुठेतरी डोकं लागू शकतं. खिशात मात्र बुटाचा चमचा, आपण डोके आपटले तर प्रोटेक्शन आहे. खिशात मात्र बुटाचा चमचा तयार ठेवा. म्हणजे कसं रक्त येणार नाही. हे बघा हा असा चमचा तयार आहे, म्हणजे काढायचा आणि बूट घाल. साधं चप्पल शक्यतो नको. आता पावसाळ्यात बूट भिजतात म्हणून मी साधं चप्पल घातलं, नाहीतर मी कायम बूटच वापरतो. घरातून बाहेर पडताना पेरूचा पापा झाला. घरातून बाहेर पडताना ऑफिस बँकाला जात असाल तर सुट्टी पाहून जा. हेलपाटा वेळ जाता कामा नये. घरातून बाहेर पडताना घरातून सांगून बाहेर पडा की मी अमुक ठिकाणी जात आहे. प्रसंगी फोन मोबाईल हुशारीने वापरा. नाहीतर मला यांना फोन करायचा आणि यांचा नंबरच मला सेव्ह केलेला आहे पण आठवलं नाही, काय उपयोग नाही त्याचा. नंबर सेव्ह करताना खुणेचा शब्द त्यात जरूर घाला. आता ह्यांचा मी सेव्ह केलाय फोन नंबर, त्यावेळेला ह्यांची आणि माझी हाऊसिंग सोसायटी जिम आहे, तर मी यांच्या नाव टाकताना बाबर, तर दुसरा नंबर बाबर सेव्ह करताना घोळ होतो. म्हणून मी बाबर संजय पुढं सीमा गार्डन हे पण टाकलंय. म्हणजे ह्यांना मला परत फोन करताना बाबर टाकलं तर सीमा गार्डन, त्या 2 बाबर मध्ये सीमा गार्डन दावा. अतिसर्वत्र वर्जते हा फार महत्वाचा आहे. जेवण असो, झोप असो, व्यायाम असो. आता फारच झालाय काय, आपण थांबूया का मग, का थोडं राहिलंय? हा थोडंच आहे. जेवण असो, झोप असो, व्यायाम असो, पायी चालणे असो, स्कूटर ड्रायव्हिंग असो, मला काय होतं म्हणून दुर्लक्ष करू नका. तो ओव्हर कॉन्फिडन्स होऊ देऊ नका. विनय हवा, कॉन्सन्ट्रेशन साधेल. आयुष्याला दुप्पट काम असं व्हायला नको. मेक द थिंग्स च्युएबल. उराव पोटावर घेऊन काम करू नका. पुरेसे स्किल हवे, अन्यथा काम सक्सेसफुल होणार नाही. ज्येष्ठांच्या विश्रांतीचा विचार. शारीरिक झोप कमी होताना आढळते, तथापि उपलब्ध झोप तरी गाढ हवी. काही गोष्टी नीट समजण्यासाठी सुरुवातीला काही गोष्टी मान्य करणं गरजेचं आहे.
नाहीतर उगाच वितंडवाद घालण्यात अर्थ नाही. हे तुझे वडील आहेत म्हणून जर का आईनं सांगितलं तर आपण तिथं प्रूफ मागायची गरज नाही, मान्य करतो. तसं अनेक गोष्टी होत असतं. पहाटे हळुवारपणे जाग येणे, ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता ते मी बोललोय. सूर्यास्तानंतर जेवण हळूहळू, सूर्यास्तानंतर स्लो डाऊन करा, नाहीतर आपण उलट चार्ज होत जातो. रात्री पूर्ण झाल्यावर सकाळी कफ वात पित्त संतुलित राहतील नैसर्गिकरित्या. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी घालून झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उष्णपणासाठी ते गरम करून वापरावे. झोपताना उबदार पांघरून हवे. झोपताना तळपायाला टाळूला थोडे खोबरेल तेल जरूर पुसावे. रात्री झोपताना दर गुरुवारी डोळ्यावर दुधाच्या घड्या ठेवाव्यात आणि स्पेशल आय बॉक्स वापरावे. दिवसाची डायरी जमा खर्च मोबाईल मध्ये जरूर लिहा. डायरी लिहिली म्हणजे मनाला समाधान असते, गिल्ट त्रास देत नाही. मोबाईल मध्ये गुगल शीटचा फार सोयीने वापर करा. रोबोटला सुद्धा विश्रांतीची जरुरी असते, कारण त्याला त्याच्या स्पेसिफिकेशनच्या बाहेर जाता येत नसतं. रात्री विश्रांती, रात्री 9:30 ला झोपणे म्हणजे पहाटे 4 ला उठणे अगदी हळुवार आणि सहजपणे. यासाठी आपण सूर्यास्तानंतर घरी आल्यावर स्लो डाऊन करणे फायद्याचे. रात्री 9:30 वाजता झोपणे शक्य होईल. समाप्त. पुन्हा भेटू मोफत कार्यशाळेमध्ये. लेखकाचा परिचय. जन्म 31 डिसेंबर 1949, शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर आणि राजाराम कॉलेज कोल्हापूर. नंतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड येथे बी मेकॅनिकल 1972. नोकरी निमित्त पुण्यामध्ये स्थलांतर. पुण्यामध्ये MMS 1982. नोकरी निवृत्ती 2010. निवृत्तीनंतर शालेय मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर वर्ग घेत आहे. आरोग्य सांभाळण्यासाठी पुण्यातील योगासन वर्ग स्वतः अभ्यासले. आता ज्येष्ठ झाल्यावर ज्येष्ठांसाठी आरोग्य जपणारी छोटी पुस्तिका सादर केली आहे. ज्येष्ठांच्या व्यायामासाठी विशेष अभ्यास करून त्यांच्या ओटीपोटाचे स्नायू, पायाच्या पिंडीचे स्नायू उत्तम कार्यरत राहण्यासाठी, लवचिक राहण्यासाठी, आजच्या त्यांच्या स्थितीपासून आवड कशी उत्पन्न होईल, कंटिन्युटी कशी राहील यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. डॉक्टरांच्या गोळ्या उपायासाठी आवश्यक आहेत आणि उपयुक्त हे खरे, तथापि त्या वैद्यकीय चक्रात सापडणे टाळण्याचा हा एक प्रयत्न आहे. धन्यवाद.